महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। नमस्कार, गणपती बाप्पा मोरया। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती आकर्षक गणपती सजावट स्पर्धा आपण घेतो आहे आणि या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसजे डेव्हलपर्स मिरज। एक छान सजावट बघायला आपण आलेलो आहे मिरज मध्ये महेश पाटील यांच्या घरी। खूप सुंदर देखावा त्यांनी केलेला आहे। तर मला सांगा सर, तुम्ही नक्की काय केलेलं आहे? आम्ही ॲक्च्युली सोन्याचं जेजुरीकडे उभा केला आहे गणेश डेकोरेशनसाठी। कुणाची आयडिया होती ही? ॲक्च्युली आयडिया म्हणजे जे आता फेब्रुवारी महिन्यामध्ये मला एक मुलगा झाला आहे, त्याचं नाव आहे मल्हार ठेवलं। मग त्याच ह्याच्यातून आम्हाला मल्हाराच्या रूपातली मूर्ती मिळाली ती। आता मल्हाराच्या रूपातली मूर्ती घेतली म्हणून आम्ही ही संकल्पना डोक्यात घेतली की जेजुरीकडे उभा करायचं म्हणून, त्यातून आम्ही उभा केलं। आता हे कितवं वर्ष आहे तुमचं गणपतीचं? गणपती आता घरगुती गणपती आमच्या वडिलोपार्जित म्हणजे आधीपासूनच बसवतोय आम्ही। आम्ही आता 35 वर्षाचे, आम्हाला कळते तोपर्यंत तेव्हापासून तरी बसवतोयच आपण मूर्ती घरात। पण हे सगळं करताना कुणी मदत केली किंवा कशा पद्धतीनं काय मटेरियल वापरलं तुम्ही? हे घरातले सगळ्यांनी आम्ही मिळूनच केले आहे। मी, माझा भाऊ, मोस्टली आम्ही रात्री वेळपर्यंत आम्ही दोघंजण करत होतो। माझे वडील आणि आई आणि आम्ही बाकीचे पण सगळे मिसेस, वहिनी वगैरे आम्ही सगळे मिळूनच केलं होतं। प्रत्येकांची काहीतरी आयडिया आम्ही त्यात इन्क्लूड करत ते आम्ही ते पूर्ण एंड केलं होतं त्याचं डेकोरेशनचं। म्हणजे सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला सक्सेस होईल घरी करताना, यासाठी आम्ही ते फोम वगैरे सगळे टोटल सगळं मटेरियल आम्ही परचेस करूनच वापरले। मग घरी आणून त्याचं कलर भरून परत ते व्हाईट रेषा मार्करने मारून किंवा हे जे पुढे स्तंभ उभा केले ते स्तंभ पण आम्ही घरीच तयार केले, त्यात लाईटिंगचे माळ घालून हे वर्डिंग वगैरे हे सगळं आम्ही घरीच तयार करून त्याला कलर सोनेरी पेंट वगैरे करून, इवन ते वरचं जे कळस वगैरे आहे ते आम्ही कागदीच केलेले आहेत सगळे, त्याला वरती परत सोनेरी कागदी पेस्ट केलेलं आहे। खरंच सुंदर संकल्पना आहे आणि आपल्याला तिथपर्यंत आता जाणं शक्य नाहीये, तर आपण पाहूया की इथंच हा जेजुरीगड कसा तयार केलेला आहे। खूप छान दीपस्तंभ सुद्धा त्यांनी त्यामध्ये केलेले आहेत जे जेजुरी गडावर आहेत आणि मागे जर तुम्ही बघितलं तर कळस सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं त्यांनी कागदापासून केलेलं आहे। तर खरंच कुठेतरी कला आहे आणि जसं म्हणतात की गणपती ही कलेची ही देवता आहे,
तर तीच आम्हा सगळ्यांना शक्ती देते, अशी ताकद देते की इतकं छान आमच्याकडनं सेवा करून तीच घेत असते. तर अशीच काही छान छान अजून सजावटी बघायला आमच्याबरोबर असेच राहा. धन्यवाद.